नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। बघा, आपण आता जे आपल्या समोर व्यक्ती वारलेले असतील तर त्यांचे श्राद्ध आपल्याला कोणत्या तिथीला घालायचे आहे हे तर समजतं, कारण त्यांची तिथी आपल्याला माहिती असते। परंतु बहुतेक वेळा आपल्याला कोणत्या घरामध्ये असं असतं की एखादी त्या घरातील व्यक्ती कोणीही असो, तिला जर काही आठवण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा रागाने निघून गेलेली असेल किंवा हरवली असेल, तर अशा वेळेस तीच आपल्याला शोधूनही सापडत नाही। मग तिला 1 वर्ष होतं, 2, 5, 10 असे अनेक वर्ष झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की अशा व्यक्तींचे श्राद्ध आपण करावे का, आणि करावे तर केव्हा करावे। शस्त्रास्त्राने मृत्यू झालेला असेल किंवा घातपात असेल, काही असेल, किंवा जे रुसून गेलेले असतील त्यांचं श्राद्ध केव्हा करायचं आणि आपण करू शकतो का। तर बघा, अशा व्यक्तीचे श्राद्ध आपल्याला करायला चालते, परंतु असे सहजासहजी नाही। तर अशा व्यक्तींचे श्राद्ध हे केव्हा करायला पाहिजे, तर सर्वात अगोदर अशा व्यक्तींची आपण 12 वर्ष वाट बघायची आहे। 12 वर्ष त्या व्यक्तींचे वाट बघून जर झाले असतील तर 12 वर्षानंतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन ते काशी असो, त्र्यंबकेश्वर असो, अशा ठिकाणी आपल्याला जायचे आहे आणि त्यांची यथाशक्ती पिंडदान करायचे आहे। पिंडदानानंतर, पिंडदान केल्यानंतरच त्यांचं वर्षश्राद्ध करायचं आहे घरी येऊन, आणि नंतर मग त्यांचं ते पुढच्या वर्षीपासून आपल्याला ते पित्रामध्ये मिसळले जातात आणि नंतरच आपल्याला त्यांचे श्राद्ध हे घालायला चालतात। म्हणजे लगेच आपल्याला त्यांचे श्राद्ध घालता येत नाही। तर आपण पिंडदान कोणी करायला पाहिजे, तर त्यांना बघा किती मुले आहेत, बघा त्यांना मुले नसतील तर त्यांचे पुतणेही हे करू शकतो, किंवा त्यांचे अनेक मुलं असतील तर मग अनेक मुलांचं तीर्थक्षेत्री जाणं जर जमत नसेल तर अशा वेळेस एकाचा परिवार जरी गेला जोडीने आणि मुलं, तरीही तुम्ही आल्यानंतर सर्व मिळून वर्षश्राद्ध करू शकता आणि ते श्राद्धामध्ये मिसळले जातात आणि नंतर त्यांचं आपल्याला श्राद्ध घालायला चालते। आणि सगळे मिळून जर, सगळे भाऊ मिळून जर त्यांचे अनेक मुलं असेल तर मुलं मुली मिळून गेलं, तुमचे जर असेल तशी परिस्थिती जाण्याची, तर तुम्ही जाऊ शकता आणि तीर्थक्षेत्री त्यांचे पिंडदान सर्वजण करू शकतात। आणि जसे आपण नॉर्मल व्यक्तींचे करतो तसे त्यांचे पिंडदान करायचे आहे आणि घरी आल्यानंतर त्यांचे आपल्याला वर्षश्राद्ध केल्यानंतरच ते पित्रामध्ये मिसळून मग त्यांचे पुढच्या वर्षीनंतरच आपल्याला श्राद्ध घालायचे आहे। तसे श्राद्ध आपल्याला त्यांचे घालायला चालत नाही, कारण की अशी व्यक्ती आपल्याला बघा गेली तर त्यांची तिथी एकतर माहीत नसते आणि हेही माहीत नसते, मग त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या तिथीला त्यांना जेव घालायची हे माहीत नसते। आणि त्याच्यामुळं अशा व्यक्तींची तिथी माहीत नसल्यामुळं काय करायचं की वर्षश्राद्ध झाल्यानंतर मग आपल्याला त्यांना सार्वपित्री अमावस्या जेव्हा येते त्या सार्वपित्री अमावस्यांना आपल्याला त्यांना जेवायला घालणं चालतं। आणि हे तुम्ही बघा, प्रत्येक मग असा प्रश्न पडतो की जर 3 भाऊ असेल, 4 भाऊ असेल किंवा 2 भाऊ असेल, मग एकानेच श्राद्ध घालायचं का, आणि ते वेगवेगळे जर राहत असतील तर त्यांनी वेगवेगळे श्राद्ध करायचे की एकत्र श्राद्ध करायचे। तर तुम्ही पिंडदानाचा कार्यक्रम एकत्र करू शकता, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम एकत्र करू शकता, परंतु श्राद्ध जे आहे जर तुम्ही वेगवेगळं राहत असेल, संसार जर तुम्ही वेगवेगळा करत असेल, वेगवेगळ्या घरात राहत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला श्राद्धही वेगवेगळेच करायचे आहे। आणि एका घरामध्ये जर राहत असेल, तुमची एकत्र कुटुंब पद्धती असेल, तर अशा वेळेस तुम्ही एकत्र श्राद्ध करायचे आहे। मात्र तुमचा संसार जर वेगवेगळा असेल, घरं वेगवेगळे असतील, तर अशा वेळेस तुम्ही वेगवेगळे श्राद्ध घालायचे आहे। प्रत्येकाला तो अधिकार प्राप्त होतो हा पिंडदान केल्यानंतर, आणि सार्वपित्री अमावस्यालाच त्यांचे श्राद्ध घालणं चालतं। आणि हे श्राद्ध बघा, त्यांचे मुलं असतील तर त्यांनी करायचे आहे, जर त्यांना मूलबाळ नसेल तर अशा वेळेस त्यांचे पुतणे असो तर पुतण्यांनीही श्राद्ध केलेले चालते, परंतु श्राद्ध हे जरूर करायला पाहिजे। बघा, वाडवडिलांचा जर पित्रांचा आपल्याकडून काही राहून गेलं असेल तर त्यांचा कळत न कळत आपल्याला दोष लागतो, आणि तो दोष लागल्यानंतर आपल्याला कळत नाही, मग ते पुतण्या जरी असेल तरी त्या पुतण्याने, त्यांना कोणी नसेल तर हे श्राद्ध घालायला पाहिजे, कारण हा दोष फक्त मुलं असतील आणि मुलांनाच लागेल असं काही नाही। मुलं नसतील आणि पुतण्या जर असेल तर पुतण्यांनाही हे दोष लागतात, म्हणून अशा वेळेस हे तुम्ही पितृपक्षामध्ये हे श्राद्ध त्यांनी करायलाच पाहिजे। तर आणि मुलं असतील तर मग तर प्रश्न येतच नाही, मग तर मुलांनाच शास्त्रानुसार मुलंच
आईवडिलांचे श्राद्ध करत असतात. मग ती आई जरी गेलेली असेल आणि वडील जरी गेलेले असेल तरी त्यांचं पिंडदान केल्यानंतरच आपल्याला श्राद्ध घालायचं आहे आणि सर्वपित्री अमावस्यालाच आपल्याला त्यांचं श्राद्ध घालायचं आहे. छोटासा व्हिडिओ होता. जर माहिती आवडली असेल, तुम्हाला जर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.